1 मिनिट पूर्ण झालेला आहे। मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत, यांचा रंग बदललेला आहे आणि छान सुगंधसुद्धा येतो आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि मसाले एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होण्याकरिता ठेवून देऊया। गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, यामध्ये पाव कप मोहरीचं तेल घालूया। 50 ml हे तेल आहे। तुम्हाला जर मोहरीचं तेल आवडत नसेल तर तुम्ही कुठल्याही कुकिंग ऑइलमध्ये हे लोणचं बनवून तयार करू शकता। मी अगदी कमी तेलात हे लोणचं बनविणार आहे। आता आपल्याला मध्यम आचेवर हे तेल एक वाफ येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे। लोणच्यात आपण जेव्हाही तेल घालतो तर त्याला तापवून व्यवस्थित थंड करूनच घालायचं असतं। तेल तापवल्याने काय होतं की तेलाचा कच्चेपणा दूर होतो, त्याचबरोबर यामध्ये जर काही अशुद्धी असेल तर ती सुद्धा निघून जाते। त्याचबरोबर मोहरीचं तेल थोडं तिखट असतं, तापवल्यामुळे याचा तिखटपणा सुद्धा कमी होतो। याप्रमाणे तापवून थंड केलेलं तेल लोणच्यात घातलं की लोणचं वर्षानुवर्षे